अविनाश रोकडेला कमबॅक करताना आपण पाहिलंय 3 चेंडूमध्ये 4 धावांचा खेळ या ठिकाणी झाला. 7 ओव्हरचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि हलक्यारीत्या चेंडू खेळून काढलाय. एका धावेचा मानस त्या ठिकाणी असेल. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय चौकाराच्या दिशेने. अजून एक फटका लाजवाब स्ट्रोक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश रोकडेला या ठिकाणी रिमांड मध्ये घेत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगला कमबॅक. लाऊड अपील असेल पंचाकडे. अपील मात्र फेटाळून लावतील. फिरोज सर आपण ऑफिशियल्सच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि फारच चांगली गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी गोलंदाजी चांगली लागलेली नाही, पण थोडंसं कुठेतरी चांगलं क्रिकेट बॅटिंगच्या बाजूने नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येचा जर आपण विचार करतोय तर 9 धावा धावफलकावरती नोंदवण्यात आल्या. जर आपण पहिला चेंडू पाहिला त्याला एज होती, विकेट घेऊ शकले असते, पण तदनंतर एक मोठा फटका चौकाराचा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर जर आपण विचार करतो तर मृणालला आपण पाहतोय. मृणाल गोलंदाजी ट्रॅकवरती, तर एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय सुलतान जाधव. नावामध्ये सुलतान आहे आणि सुलतान सारखी कामगिरी मात्र या ठिकाणी करावी लागेल. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आहेत. झेल त्या ठिकाणी टिपलाय. काय जज केलं आणि फार सुरेख झेल, कारण ही जी लाईट असते ती फार ट्रिकी असते, कारण आता सूर्य मावळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या सनलाईटमध्ये झेल जज करणं देखील तितकंच डिफिकल्ट होतं. पण चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला जज करताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना आपण पाहतोय देवानी झेल या ठिकाणी टिपला. फारच चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय बाउंड्री लाईनवर जर आपण पाहिलं तर. आणि बॅटिंग मध्ये देखील इन ऍक्शन मध्ये आपण त्याला पाहू शकता. मृणालला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवर विकेट मात्र या ठिकाणी प्रस्थापित केली आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अजय पाठक, हॅरिस पाठक. लाजवाब स्ट्रोक, वॉड शॉट आणि क्षेत्ररक्षकाचा देखील तेवढंच कौतुक. चालत चालत झेल घेतला. एका हातात पिशवी होती, दुसऱ्या हातात फोन होता. फोन बाजूला ठेवला आणि झेल घेतला. रोहन त्याचं नाव सांगत असताना फारच सुरेख झेल त्यांनी घेतला. आजच्या दिवसात मित्र तुझी बाहेर नाही आत गरज होती फिल्डिंग मध्ये. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणीही नाही आहे आणि चौकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. फारच सुरेख फटका त्या ठिकाणी
पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना हर्षल तरेला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 45 ते 46 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. हा फटका देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली जज करतोय आणि देवा मात्र येईल देवासारखा आणि झेल मात्र घेतलाय. फलंदाजाला केलाय बाद. हर्षल तरे इज बॅक टू दी डग आउट. चौकारच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आणि 4 धावा अजून एकवटण्यामध्ये यश संबंधित झाले. एकंदरीत जर आपण टोटल पाहतोय तर 25 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी नक्की एकोणतीस धावा धावफलकावरती. फटका ला जवाब आहे. बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करत असताना फुलटॉस चेंडूवरती झेल मात्र त्या ठिकाणी टिपला.
जिथे षटकाराच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना अप्रतिम झेल बाउंड्री लाईन वर त्या ठिकाणी टिपला. हा देखील झेलबाद होण्याची संधी आहे. स्वतः कर्णधार झेल खाली. अविनाश रोकडे काही चूक नाही करणार आहेत कारण चुकीला माफी नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिल्या 2 चेंडू खराब झाल्यानंतर आता मात्र 2 चेंडूवर कमबॅक केला. फुलटॉस चेंडूला मात्र त्या ठिकाणी झेल बाद केला आणि आता अजून एक आणि आजच्या दिवसातली हॅट्रिक पाहू शकतो का? एक हॅट्रिक आपण पाहिली अंकित जाधवच्या नावावरती सुवर्ण अक्षरात मात्र लिहिली गेली आणि आता मात्र राहुल देखील त्याच दिशेने वाटचाल करत असताना हॅट्रिकची संधी आहे. स्वतः ओनर आणि स्वतः कर्णधार आणि स्वतः एक चांगला खेळाडू चंद्रकांत या ठिकाणी आपल्याला पॉपिंग क्रीज मध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल असेल. चंद्रकांत कशा प्रकारे खेळतील हे नक्कीच पाहावं लागेल. अलॉंग दी गारपेट खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत एम एस सोनूला आपण पाहतोय. एम एस सोनू मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये या मॅच मध्ये देखील आपल्याला तशी गोलंदाजी पाहायला मिळेल की बॅटिंग मध्ये काहीतरी कर्तबगारी करेल. हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. षटकाची या ठिकाणी समाप्ती होईल. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल 31. सरासरीचा जर आपण विचार करतोय इथून पुढे तर 10.20 सरासरीने या ठिकाणी धावा नक्कीच कुठला जातात. 10.35. की जो पुढे इन्क्रीमेंट केलं जात आहे कारण जर आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये एम एस सोनूला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी एम एस सोनूच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. पहिला चेंडू तर चांगला फेकला गेला. दुसरा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असताना एम एस सोनू पंचांच्या डाव्या बाजूकडून फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे आणि षटकार आहे. चान्स नाही आहे आणि भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळत असा हा येतोय षटकार. चंद्रकांत आपण यांना पाहतोय जबाबदारीने फलंदाजी करत असताना. टेम्परामेंट लेवल नक्की स्कूल आहे पण तेवढाच अग्रेसिव्हनेस बॅटिंग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रकांत डेड बॉल. एम एस सोनू टू चंद्रकांत. फटका चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. सायराजला आपण पाहिलं सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून नक्कीच आपलं जीवाच्या आकांताने मात्र हा चेंडू अडवण्यात आला.
फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरून पॅट्रोलिंग करत असताना येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धाव्याचा प्रयत्न यशस्वी, 2 धावा. आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी, चांगला कमबॅक. षटकारानंतर धावा कमी करण्यात आल्या, रोख लगावली आहे. आणि षटकाचा जर आपण विचार करतो तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. 41 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. शेवटचा चेंडू या षटकातील एम एस सोनूजा आपल्याला पाहायला मिळेल. चंद्रकांत स्ट्राईक वरती मोठा फटका खेळता येईल का? पुल शॉट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पोहोचेल ते मध्ये 43 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय कर्णधारांनी, ते म्हणजे देवेंद्रला, देवाला पाहतोय गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी, धावचीची संधी, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल 22च्या स्वरूपामध्ये. नक्कीच पंचांच्या इशारा येतोय. फिरोज सर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, फटका सुरेख आहे, फटका अप्रतिम आहे, फटका हा 6चा आहे. षटकार, येस इट इज अ 6. व्हॉट अ शॉट. सोपान महाजन यांच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला फटका पाहायला मिळतो. आणि मोठे फटके खेळू शकतात सोपान महाजन यांचा विचार केला तर. चांगली ॲबिलिटी आहे, चांगला कॅलिबर आहे आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता देखील तितकीच आहे. हार्ड हिटर आहेत. आणि जर आपण एक निदर्शनास आणलं तर दोघांचा जर्सी नंबर देखील 18 आहे. 18 आणि 18 36 गुण जर जुळले तर मात्र इथे टोटल चांगलं होऊ शकतं दोघांचं. नक्कीच 36 गुण जुळावे लागतील जर मैदानामध्ये चांगली फलंदाजी करायची असेल दोघांमध्ये. तर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची पार्टनरशिप आहे. ह्याच्यानंतर मिडल ऑर्डरवर जास्त जबाबदारी असेल. चांगली गोलंदाजी देवाचा जर आपण विचार करतोय, अद्यापि फारच सुरेख गोलंदाजी करत असताना हा मात्र घुटना डेक कर तमाशा देख. चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळतेचा हा येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. कारण अफलातून फलंदाजी म्हणावी लागेल. कारण सोपानचा जर आपण विचार केला तर 8 चेंडू मध्ये 18 धावांची खेळी या ठिकाणी साकार करत असताना पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक. क्षेत्ररक्षक असले तरी पण स्ट्रोक मध्ये जो कॉन्फिडन्स होता तो फारच छान होता. आणि हाच फटका जर 2 ते 3 इंच त्या बाजूला असता तर मात्र चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असता. 59 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला या षटकानंतर पाहायला मिळतात. इथून पुढे उर्वरित षटक 12 चेंडू म्हणजे 2 षटक इथून शिल्लक असतील. आणि या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील हे 2 18 नंबर हे पाहावं लागेल. येस बॉलिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय आणि बॉलिंग पॉवर प्ले साठी स्वतः कर्णधार अविनाश रोकडे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा, कर्णधार प्रमोद आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. अविनाश रोकडे
चांगली गोलंदाजी, धावचीची संधी आहे, वाचलेत का? नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये सेफ असतील परत एकदा. आणि इथून पुढे मात्र ताक देखील फुंकून पाहावं लागेल, कारण अविनाश रोकडे गोलंदाजीमध्ये असताना आपण पाहायला मिळतोय. हा फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे, कारण बॉलिंग पॉवर प्ले चालू आहे. दोनच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, एक म्हणजे लॉंग ऑफला आणि त्याच्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक मिड विकेटला गाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. आणि चांगला सुरेख फटका त्या ठिकाणी, खराब चेंडू म्हणावा लागेल कारण फुलटॉस चेंडू होता. एक ग्राउंडच्या कुठच्याही कोपऱ्यात मारू शकत होते, पण इलाका चूज केला तो म्हणजे स्टँडर्ड मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न सफल देखील ठरला. हा फटका देखील लाजवाब आहे. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत चौकाराच्या दिशेने. अविनाश हे षटक फार महागडे ठरत असताना अद्याप आपण जर त्याचा विचार केला, मागच्या मॅच मध्ये 2 षटकामध्ये 13 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या होत्या, आणि या अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये बॉलिंग मध्ये, आणि 17 धावा त्यांनी खर्च केल्यात. एकही विकेट नाही मिळाली अद्याप. हा फटका फसलाय, स्वतः देवा झेल खाली येतील, झेल नाही घेऊ शकल्यात, चान्सेस फुल होते. सोपान देखील जर आपण विचार करतो तर चांगली फलंदाजी करतात. हा देखील फुलटॉस चेंडू होता, थोडासा गतीमध्ये वेगवान होता आणि बॅटवर सरळ आला बॅट फिरवण्याच्या अगोदर. येस, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. अतिरिक्त धावसंख्येत 1 नी भर पडेल आणि संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 70. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. एक 90 ते 95 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यापुढे केला पाहिजे. हा चेंडू मात्र कोणीही नाही खेळू शकत, साक्षात बुमराने टाकलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि फारच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी अविनाशच्या माध्यमातून, चांगला कमबॅक म्हणावा लागेल. एक चौकार आणि आपल्याला पाहायला मिळाला, तर नंतर एक चांगला कमबॅक देखील अविनाशच्या माध्यमातून. नंतर शेवटचा चेंडू आहे, कशा प्रकारे टॅकल केला जाईल सोपानच्या माध्यमातून हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, धावचीची संधी आहे, यस, डायरेक्ट हिट. आणि फलंदाज सोपान देव महाजन इज बॅक टू द पॅव्हिलियन. पण एक चांगला कॅमिओ खेळून नक्कीच मैदानाच्या बाहेर जात असताना वैयक्तिक जर आपण सोपानचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून आपल्याला सोपानच्या बॅटमधून धावा मिळाला, त्या म्हणजे 30 धावा त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि इथून पुढे शेवटची जबाबदारी असेल ती म्हणजे 70 धावा 7 द्यावी लागेल 18 नंबरची. आणि जर आपण विचार करतोय तर इथून पुढे गरज असेल मोठ्या फटक्यांची, आतिषबाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये संदेश लावतोय गोलंदाजी ट्रॅकवर. फटका हवेमध्ये आहे, दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, गोलंदाजी करणाऱ्या जर्सीचा नंबर देखील 7 आहे आणि फलंदाजी करणाऱ्या फलंदाजीचा नंबर देखील 7 आहे. पण इथे मात्र दोघेही एकमेकांच्या विरोधात खेळतात, एकत्र नाही, एकमेकांच्या सोबत नाही, एकमेकांच्या साथीने नाही, तर विरोधामध्ये. हा फटका लाजवाब आहे आणि या फटक्याचं उत्तर मात्र फक्त आणि फक्त प्रेक्षकच देऊ शकतात, कारण चेंडू त्यांनाच उचलून बाहेर फेकावा लागेल. आणि 4 धावा
या ठिकाणी नक्कीच आपल्याला मिळतात. आणि धावसंख्यावरती धावफलकावरती इथे मात्र मोहर लागते, ती म्हणजे 76 धावांची. 76 runs on the scoreboard. आता मात्र बॉटम एज त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. A lone warrior. He has been sitting in the crease for a long time. We are watching Chandrakant, owner and captain of the Vakratunda team. Nice delivery. Has to run. It's get run out by Sandesh and has walked to the dugout. And next batsman joins Dinesh. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दिनेशला या ठिकाणी माघारी दिनेश चंद्रकांत यांची जागा घ्यायला जातो. इंटरेस्टिंग फॅक्ट जर पाहिलं, स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक आणि बॉलरचा जर्सी नंबर देखील आता 7 आहे. थाला फॉर अ रिझन या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथून मात्र माघारी परतावं लागतंय, ते म्हणजे निकेतला. मोठा फटका खेळावा लागेल या ठिकाणी. फटका खेळल्यास क्षेत्ररक्षक आहेत झेल घेतील MS सोनू आणि षटक क्रमांक 7 या ठिकाणी समाप्त होईल. आणि 7व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 77 धावा आणि 78 धावांचं आव्हान असेल. आपण जर विचार केला, शेवटचं षटक फार सुंदर फेकले गेले, कारण संदेशचा पण विचार केला तर फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि विकेट देखील प्राप्त केल्यात. आणि कुठेतरी 90च्या दिशेने वाटचाल करत असताना रोखला असं म्हणायला हरकत नाही, कारण 77 धावा इज चेसेबल ऑन दिस ग्राउंड. चेस केल्या जाऊ शकतात आणि कशा प्रकारे चेस केल्या जातील किंवा अडवलं जाईल प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून, कारण वक्रतुंडच्या गोलंदाजीचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच चांगली गोलंदाजी आहे. जुबेर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, हर्षल स्वतः चंदू इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील, सुपान देखील गोलंदाजी करू शकतात, दिनेश देखील आहेत, सुलतान देखील आहेत. चांगली गोलंदाजी आहे आणि चांगली गोलंदाजीमध्ये या ठिकाणी हरीश देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात.
लाऊड अपील असेल पण अपील मात्र फेटाळून लावलेला मोठा धक्का लागतो. कारण आपण जर विचार केला तर देवाच्या सारखा फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला त्रिफळाचीत. आणि या ठिकाणी मात्र कुठेतरी दुविधामध्ये सुलतान जाधवला आपण पाहिलं. नावाप्रमाणे कामगिरी देखील केली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढला आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठी नक्कीच धावत असताना सुलतान जाधव अप्रतिम गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये जाईल की बाहेर जाईल याच्यात दुविधामध्ये नक्कीच या ठिकाणी मृणालला अडकून ठेवला. फटका चांगला आहे, फटका सुरेख आहे, फटकावर चौकार लिहिलेला आणि चौकार या ठिकाणी नक्कीच मिळतोय आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी 6 होत असताना आपल्याला पाहायला मिळते एका षटकाच्या समाप्तीनंतर. हरीशला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर, हर्षलला पाहतोय, हर्षल तरी वॉड शॉट, काय फटका आहे आणि चौकार मात्र रोखू शकणार नाहीयेत. नक्कीच या फटक्याने एक क्लास दाखवला, विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका आणि अत्यंत अफलातून फलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज महेशच्या माध्यमातून फारच सुरेख फलंदाजी या ठिकाणी नक्कीच. हर्षल तरेचं देखील तितकंच कौतुक आहे, कारण हर्षलचा जर आपण विचार केला चांगला रनअप आहे, बॉलिंग ऍक्शन देखील तितकीच साजेशी आहे, पेस देखील आहे आणि तेवढाच चांगल्याने हा फटका खेळण्यात आला होता. कौतुक आहे, चांगलं क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हा मात्र शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, चांगलं क्रिकेट. बॉल लागल्यानंतर बॅट्समॅनकडे जाऊन त्याची विचारपूस करणं इट्स हेतू असतो क्रिकेटमधला, किंवा जे साध्य क्रिकेटला करायचं होतं मैत्रीपूर्व लढत नक्कीच आपल्याला पाहायची असते प्रत्येक खेळामध्ये आणि ती लढत आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी BTCL मध्ये हे जास्त पाहायला मिळतं. शॉर्ट पिच टाकल्यानंतर डोळ्यात डोळे घालून बघण्यापेक्षा त्याच्याकडे जाऊन त्याची विचारपूस करणं आणि तेवढंच ॲग्रेशन ठेवणं क्रिकेटमध्ये आणि ऑफ द फील्ड तेवढंच मैत्रीने राहणं, हा जे हेतू प्रत्येक खेळाडूचा असला पाहिजे. आणि चांगली बॉलिंग या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं. लोअर फुलटॉस हा चेंडू होता तदनंतरचा आणि हलक्यारित्या फ्लिक करून 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाला. हा फटका लाजवाब आहे, या फटक्यावर मात्र क्लास लिहिला होता आणि 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा नक्कीच पाहायला मिळतात.
16 धावा धावफलकावरती. हा लाजवाब फटका. एकदा शॉर्ट पिच टाकला पण तदनंतर तो डोक्याला लागल्यानंतर आता मात्र माझ्या बॅटला लागल्यावर तो कुठे जाईल याचा काही नेम नाही. आणि काय फटका आहे महेशच्या बॅटमधून. 4 धावा पुनश्च एकदा पाहायला मिळतात. षटक थोडंसं महागडं ठरतंय, थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंच महागडं ठरतंय. 14 धावा या षटका मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 20. लाजवाब स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत सोपानला आपण पाहतो. पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालाय आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. महेशच्या खांद्यावरती जबाबदारी आता जास्त असेल कारण सेट झालाय, स्टार्ट मिळाले. या स्टार्टला मोठ्या टोटलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये नक्कीच त्याचा वाटा फार महत्वाचा आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूनी. चांगला फटका होता त्या ठिकाणी पण अनफॉर्च्युनेटली सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. अन्यथा 2 पेक्षा जास्त धावा त्यामध्ये लिहिल्या होत्या. आणि चांगलं शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी. हरीश गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करतोय. कॅचची संधी होती दिनेशला आणि झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. आजच्या दिवसातला 18वा झेल नक्कीच ड्रॉप होत असताना, फार झेल आजच्या दिवसामध्ये ड्रॉप होत असताना आपण पाहिलं. त्यामधील हाच एक झेल थोडासा टफ होता हा, कारण आपल्या बॉलिंगच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं तितकं कठीण नाहीये. पण ॲक्सेप्ट करतील जय मल्हार संघ, कारण गरज आहे महेशला क्रीजमध्ये उभं राहण्याची. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स हातामध्ये जाईल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23 या आकड्यावरती. आणि सतत आपण जर विचार करतोय तर गरज वाढत चालली आहे मोठ्या फटक्यांची. जसं जसं सामना पुढे चाललाय 26 चेंडूमध्ये 55 धावेंची गरज आहे. 2 ते 3 मोठे पटके खेळावे लागतील. जेव्हा तुम्ही स्लॉग ओव्हर्स मध्ये एंटर कराल त्यावेळेला तुम्ही अपेक्षा नाही करणार की मला 18 चेंडूमध्ये 50 ते 40 धावा बनवायच्यात. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय, मृणालला माघारी परतावं लागतंय. ते नेट्स मध्ये जी मुलं घेतात त्यांना विनंती असेल कृपया करून आतमध्ये घ्यायचं मित्रांनो. नेट्सच्या इथे जी मुलं घेतात त्यांनी कृपया करून आतमध्ये खेळा. ते बॉल आला आणि जर लागला किंवा लागल्यापेक्षा तो झेल जर सुटला तर महागात पडू शकतं. रनअप वगैरे थोडासा आतमधून घ्या विनंती असेल आणि बॉल बाहेर मारू नका.
डॉट चेंडूची सांगता आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23 धावा आणि दोन्ही संघ जे आता इनफिल्ड आपल्याला खेळताना पाहायला मिळते ते दोन्ही संघ मात्र एक एक सामना विजय होऊन हा सामना खेळतात म्हणजे किंबहुना आपण जर असा विचार केला हे दोन्ही संघ मे बी क्वालिफाय असू शकतात पण चुस्तीची लढत आहे वर जो असेल त्याला खूप फायदे या ठिकाणी BTCLने दिले आहेत जो जास्त मॅच जिंकेल तो मात्र टॉपमध्ये राहील त्याला थेट डायरेक्ट सेमीफायनलमध्ये जाण्यामध्ये यश संपादित होऊ शकतं दिनकर सरांकडून गिफ्ट हॅम्पर्स देखील असतील त्यांना आणि चांगली फलंदाजी करावी लागेल इथून पुढे जर जय मल्हार संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र नक्कीच या ठिकाणी मोठे फटके लावावे लागतील आणि जर आपण प्रतिस्पर्धी संघ वक्रतुंड या संघाचा विचार करतोय तर मात्र त्यांना कंजूस गोलंदाजी करावी लागेल कारण अद्याप चांगली गोलंदाजी करतात ज्याप्रमाणे केली पाहिजे तशी जुबेरला आपण पाहतोय एक वेगळी ऍक्शन आहे वेगळी शैली आहे गोलंदाजी टाकायची अद्याप आपण असं पाहत नाही थोडंसं वेट करून नक्कीच गोलंदाजी केली जाते एक वेगळी ऍक्शन आणि वेगळा रनअप देखील आहे आपण पाहू शकता टॉपेज लागलाय क्षेत्ररक्षक 3 जवळ झेल खाली आहेत थोडीशी मिस जजमेंट पण बॉल मात्र काय हातातून सुटला नाही या घारेसारखी नजर त्या चेंडूवर होती आणि जसं शिकार पकडलंय तसं मात्र या बॉलला पकडलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि महेश इज बॅक टू द डग आउट आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये संदेश संदेश परबला आपण पाहतो संदेश परबचा जर आपण विचार करतो तर चांगली फलंदाजी केली होती मागच्या 2 सीझनचा जर आपण विचार करतोय नामवंत खेळाडू आहे आणि मोठे फटके खेळायची क्षमता आहे म्हणून ऑर्डरमध्ये प्रमोट देखील केले कारण ॲज पर आपण पाहतो की सिच्युएशन प्रमाणे बॅटिंग ऑर्डर बदलावी लागते टेनिस क्रिकेटमध्ये कधी तुम्हाला गेम थांबवणारे फलंदाजांची गरज असते तर कधी तुम्हाला गोथरूची फलंदाजांची गरज असते ते मोठे फटके गेल्या गेल्या मारू शकतात आणि तसाच एक फलंदाज संदेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मोठे फटके खेळू शकेल याच्यात काही दुमत नाहीये पण सध्या फॉर्म आपण जर पाहिला या टुर्नामेंटमध्ये तर प्रत्येक खेळाडू आपल्या फॉर्म सोबत लढतोय आणि काही जणांचा फॉर्म देखील मिळालाय त्यांना तर संदेशला या मॅच मध्ये त्याचा फॉर्म मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे हा मात्र जुबेरच्या माध्यमातून सबमरीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं फार चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच जुबेरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते षटकार येतो मी म्हटलं होतं संदेश हा संदेश देणारा फलंदाज आणि चांगला फटका या ठिकाणी नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची सुरुवात होऊ शकते आणि संदेश जुबेरच्या विरोधामध्ये अजून एक जर मोठा फटका लगावला तर मात्र कुठेतरी टोटलच्या जवळ किंवा एक मोमेंटम शिफ्टिंग ओव्हर ही आपल्याला पाहायला मिळू शकते संदेश पुन्हा एकदा जुबेरच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना हेलिकॉप्टर उडवलाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर नाही या पण नक्कीच 2 धावा तर एकवटण्यामध्ये यश संपादित केलं जाईल
षटक या ठिकाणी समाप्त होईल. चौथं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. चौथ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा. आणि जर आपण इथे विचार करतोय 18 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. आपण मागची मॅच पाहिली होती 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज असताना कुठेतरी 6 धावेने तो सामना हरला होता प्रतिस्पर्धी संघाने. आणि जर आपण या सामन्याचा जर विचार करतोय तर 18 चेंडूमध्ये 47 धावा त्या ठिकाणी बनवायच्यात. कशा प्रकारे या ठिकाणी अप्रोच असेल, कशा प्रकारे संदेश आणि जरा संदेश आणि विजय या ठिकाणी आपण बॅटिंग ट्रॅकवर दोघांना पाहतोय. संदेशला संदेश द्यावा लागेल की माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे कॅलिबर आहे, माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, मी खेळू शकतो आणि मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. नक्कीच. आणि आता चान्स देखील आहे हर्षल तरेला आपण पाहतोय बॉलिंग पॉवर प्ले मध्ये. पस्तीस धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकाचा विचार करता 53 धावा धावफलकावरती. 43 धावा. 43.
12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल या ठिकाणी जर आपण समीकरण पाहिलं तर. वाईट प्लस नक्कीच या ठिकाणी एकदा वसेल म्हणजे आता समीकरण वारंवार बदलत जाईल. 12 चेंडू आणि 33 धावा, थोडस चुस्तीची लढत. इथे जर एकात दोन मोठे फटके आले ना या ओव्हर मध्ये तर सामन्याला फार मजा येईल. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अलगदी कार्पेट नक्कीच खेळून काढला. दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाहीये. चुस्तीने झुबेर मात्र बॉलवर पळत गेले आणि नक्कीच या ठिकाणी चेंडू अडवून मात्र पटकन चेंडू थ्रो फेकी करण्यात आली त्या ठिकाणी. आणि आपण पाहिलं एकच धाव. प्रत्येक चेंडू या ठिकाणी महत्वाचा आहे आणि त्या महत्वाच्या चेंडूची जबाबदारी घेतली ती स्वतः कर्णधार आणि ओनर स्वतःच्या खांद्यावरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये MS सोनू एंटर होत असताना पाहायला मिळतो. मोठे फटके त्याची ओळख आहे आणि ते मोठे फटके म्हणजे आता त्याची गरज आहे. कारण आपण जर विचार केला आपल्या संघाला फार गरज आहे मोठ्या फटक्यांची तर हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे अद्याप आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर. आणि समीकरण देखील आता महाग होत असताना पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 31 धावा म्हणजे तब्बल प्रत्येक चेंडू मागे 3 धावा तरी तुम्हाला एकवटाव्या लागतील. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 10 चेंडूमध्ये 5 षटकार हे माराव्याच लागतील तरच सामन्याला कुठेतरी मोठी कलाटणी मिळू शकते आणि सामना आपल्या पदरामध्ये पाडू शकता. पण 10 चेंडूमध्ये 5 षटकार मारणं तितकं सोपं नाही आहे. कारण आपण पाहिलं तर चंद्रकांत यांना चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते आणि समोर प्रतिस्पर्धी संघ जय मल्हार संघ कुठेतरी आपले शोल्डर्स डाऊन न होता त्या मॅच मध्ये परफॉर्म करायची गरज आहे. ऍटलीस्ट तुम्ही जवळ पोहोचलात तर रन रेट मध्ये काहीतरी तुम्हाला डिफरन्शिएट करू शकता तुम्ही. फटका लाजवाब आहे. फटका आउट ऑफ द ग्राउंड आहे आणि हा षटकार आहे. 10 मधून बॉल राहिलेत 9 आणि षटकार 5 होते त्याच्यामधून आता मारायचे फक्त 4. फार सुरेख फटका या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 1 नंबरची जर्सी घातली आहे. जर जिंकलात तर सरळ 1 नंबरवर जाल आणि नऊ चेंडू आणि 25 धावांची गरज या ठिकाणी. नक्कीच अजून एक फटका जर या षटकामध्ये आला तर सामना पूर्णपणे खुला होऊन जाईल, ओपन अप होऊन जाईल. सामना अजूनही बॅलन्स आहे आणि सामन्याला या ठिकाणी कलाटणी देण्याचं काम या षटकाराने केलंय. ऊर्जा निर्माण झाली आहे डगआउट मध्ये. जागा केलंय की मॅच संपलेली नाहीये. फटका लाजवाब. ओव्हर पॉइंट. सौकार काय फटका आहे.
नक्कीच अशी बॅटिंग सारखी सारखी मिळणं बघायला मिळणं नशिबात नसतं आणि ही बॅटिंग मात्र एवढा क्रुशियल स्टेजला एवढा मोक्याच्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, रूम होती आणि बदलापूरकरांना तुम्ही रूम दिलात तर मात्र ते नक्कीच घेणार. आणि धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर 57 धावा धावफलकावरती आणि गरज असेल ती म्हणजे 8 चेंडू आणि 21 धावेंची. मॅचची गडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज झालाय बाद, विकेटचं झालाय पतन. समीकरण बदललं, जिथे मोमेंटम प्रत्येक चेंडूवरती शिफ्ट होतो. जर आपण जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये आता गरज असेल ती म्हणजे 20 धावेंची. कारण जर आपण पाहिलं 8 चेंडूमध्ये 25 धावा, षटकार लावले, एनर्जेटिक मुवमेंट होती, विकेट गेली, परत समोरच्या बाजूने पारडं जड झालं, बॅलन्स नाही आहे मुकाबला, अनबॅलन्स आहे. अजूनही बॅलन्स करायला एखाद मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि समोरच्या संघाला नक्कीच नेल बायटिंग फिनिश पाहायला मिळते. प्रेक्षकांना तर मजा येते हा सामना पाहायला. 6 चेंडू 20 धावेंची गरज आहे. टीम मीटिंग चालू आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे माहीत नाही आहे, पण एवढं मात्र माहिती आहे की क्रिकेटचा मात्र नक्कीच या ठिकाणी विजय होईल. विश्वास आहे स्वतःच्या टीमवरती, विश्वास आहे स्वतःवरती. कशा प्रकारे कामगिरी एवढा प्रेशरमधून हा सामना बाहेर काढू शकतात का फलंदाज हे पाहणं तितकंच मजेशीर आहे. तितकंच मजेशीर आहे म्हणजे गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर नामदेव. 6 चेंडू 20 धावा. अतिरिक्त धावसंख्येत 1 निभर सामना परत फिरतोय. 6 चेंडू 19 धावा. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी भर पाडते. प्रेशर दोघांवरती आहे. बॅट्समन वर तेवढंच आहे, तेवढंच बॉलर वरती आहे.
एक धावेत भर पडत्या. थोडासा सामना धीमा होत असताना 4 चेंडू 18 धावांची 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 18 धावा अजून बनवायच्या आहेत. आणि जर 5 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या तुम्हाला 5 चेंडूमध्ये 3 षटकार मारायचे आहेत. सिंपल सोपं समीकरण आहे, पण जितकं सोपं पेपरवरती आहे तितकं सोपं तेवढं सोपं मैदानामध्ये नाही आहे. ते 3 षटकार किती मेहनत लागते मारायला ते त्या फलंदाजाला माहिती आहे. एवढी क्रिटिकल सिच्युएशन आहे आणि या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये MS सोनू कशा प्रकारे आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. फटका फसलाय. फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे. जेल टिपलाय. सोपांनी टिपलाय जेल. फलंदाज झालाय MS सोनू. इज बॅक टू दी डगआउट. हर्षलला पाहिलं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. सामना कुठेतरी पूर्णपणे झुकत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजे वक्रतुंड या संघाच्या बाजूने. एका बाजूला वक्रतुंड संघ, एका बाजूला जय मल्हार संघ. चुस्तीची लढत या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत होती, पण सामन्याला कुठेतरी कलाडणी दिली या ओव्हरनी. यस, फलंदाज झालाय बाद. वॉट कीपिंग, कौतुक करावं लागेल. आणि धावचीच्या स्वरूपात नेक्स्ट फलंदाज नक्कीच आतमध्ये जात असताना अविनाशला पाहतोय. आता मात्र क्रिकेटच्या औपचारिकता फक्त शिल्लक असतील की अजूनही मॅच मध्ये जान बाकी आहे हे नक्की स्कोर कार्डच सांगेल. उर्वरित 2 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. औपचारिकता फक्त मॅच मध्ये शिल्लक असतील. या चेंडूवर मोठा फटका आला असता तर प्रत्येकाला विचार करण्यासाठी भाग पाडलं असतं, पण आता 2 चेंडू आणि 16 धावा इम्पॉसिबल असं तर आहे, पण क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. ऑन पेपर जरी असलं एखाद जर 9 चेंडूवर आपल्याला मोठा फटका पाहायला मिळाला तर मात्र मॅच मध्ये अजूनही जान बाकी आहे. क्वचित होतं, पण ही वेळ आहे का ते क्वचित घडायची हे नक्कीच आपल्याला हा चेंडू सांगेल की मात्र सामना पूर्णपणे जय मल्हार संघाने गमावला आणि वक्रतुंड संघाने आपल्या विजयाची सुवर्ण अक्षरात मोहर उमटवली हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं आहे. चला स्पीडअप करा सामना मित्रांनो. 3 धावा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. चांगलं आहे, कारण मेहनत आत्ता गेला तर नंतर रन रेट मध्ये थोडंसं डिफरन्शिएट आपल्याला पाहू शकता तुम्ही. डिफरन्स दिसू शकतो. या ज्या धावा आहेत त्या तू कुठेतरी ज्या बनवल्या आहेत त्या रन रेट मध्ये त्याचा फायदा ठरू शकतो. आजच्या दिवसातला शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉल नक्कीच 1 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. सामना तर पूर्णपणे झुकलाय वक्रतुंड या संघाच्या बाजूने. पाहायचंय शेवटच्या चेंडूवर काय होईल. फटका आलाय, चांगला षटकार आलाय आणि हीच षटकारांची आतिषबाजी पहिले पाहिजे होती.
पण षटकार मारूनही सामना हरलेत ते म्हणजे